Welcome to Technocraft Engineering. नमस्कार, मी टेक्नोक्राफ्ट इंजिनिअरिंगमधून विकास तानडे बोलतो. आज आपण SOP म्हणजे काय हे बघणार आहोत. SOP म्हणजे काय? स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. हा असा त्याचा लांब फॉर्म आहे. SOP म्हणजे आपल्याला जे काय आपण करतोय ते स्टँडर्ड पद्धतीने व्हावं व परत करताना ते आपल्याला लगेच मिळावं या अशा पद्धतीनं आपण SOP करायचे असते. आता मी एक SOP केलेलं आहे, मशीन मेंटेनन्स चेक. मशीन मेंटेनन्स चेक कसं करायचं? सुरुवातीला सकाळी आल्यानंतर प्रथम आपण पूर्ण मशीन क्लीन आहे का बघून घेणे. मशीन जर क्लीन नसले तर ह्याची टेलिस्कोपिक कवरवर जर स्क्रॅप जरी असेल तो कापडाने किंवा झाडूने खाली पाडून घ्यावे. तसेच पूर्ण पत्रा बॉडी वगैरे सगळी क्लीन करून घ्यायची. त्यानंतरनं हा स्पिंडल बोर आहे, ह्याच्यात कापड घालून पूर्ण क्लीन करून घ्यायचं. हा सकाळी आलेल्या काम करायचं. त्यानंतरनं पूर्ण मशीनभोवती एक फेरी मारायची. फेरी मारल्यानंतर आपल्याला कळते बाबा कुठं ऑइल सांडले, कुठं कुलंट सांडले, काय झाले हे सगळं आपल्याला कळतं. त्यामुळं आपण पूर्ण एक फेरी मारायची. मारून झाल्यानंतर परत आपण मशीनकडे वळायचं. मशीनकडे आल्यानंतर सुरुवातीला हा जो फ्रंट पॅनल दिसतो हा पूर्ण क्लीन करून घ्यायचा. पूर्ण क्लीन करून घेतल्यानंतर सुरुवातीला आपण त्यानंतरनं क्लीन करून घ्यायचा. त्यानंतरनं आपण काय करायचं, कुलंट लेवल आहे का नाही चेक करायचं. कुलंट लेवल आहे की नाही चेक इथं आपल्याला दिसून येते. इथं जरी बघितलं कुलंट लेवल आहे की नाही चेक दिसून येते. जरी हा पत्रा ओपन केला कुलंट लेवल आहे की नाही दिसून येते. कुलंट लेवल चेक केल्यानंतर तसंच जरासं मागे येऊन आपण लुब्रिकेशन ऑइल 0 नंबर 68 ऑइल आहे का नाही चेक करायचं. असेल तर ठीक, नसेल तर घालून घ्यावे. हे आपण मशीन मेंटेनन्सची SOP हे आपण अशा पद्धतीने चेक केलेलं आहे आणि हे थोड्या ह्याच्यात आपण ही SOP तयार केलेलं आहे. धन्यवाद.